तर हे हा तर तुम्हाला माहीतच असेल. आता बघा ते बाकीचे जे झालं ते झालं त्या पार्टमध्ये. ठीक आहे. आता या पार्टमध्ये काय शिकायचं आहे तुम्हाला, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. तर प्लेस व्हॅल्यूसाठी प्लेसेस माहीत पाहिजेत तुम्हाला. प्लेसेस माहीत आहेत, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि कोटी, 10 कोटी, अब्ज. इकडे वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, करोड, 10 करोड, बिलियन. बरोबर, येतपर्यंत बी राहिले तरी ठीक आहे. तर बघा जसा आता हा नंबर लिहिला मी इथं 7ला अंडरलाईन केलेली आहे. तर 7ची फेस व्हॅल्यू काय झाली असती, 7. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, जे दिसते तेच. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत, कोणत्या स्थानावर आहे. बघा कोणत्या स्थानावर आहे तो, शतक स्थानावर आहे, म्हणून मल्टिप्लाय केला तर किती बनला, 700. येतपर्यंत तर समजते. पण आता पॉईंटवाल्या नंबरची कशी काढायची, तर बघा जशी 6ची पॉईंट, आता यांची तर तुम्हाला काढता येईलच. 6, या 6ला जर मी अंडरलाईन केलं असतो तर 6ची एफ किती झाली, है ना. आणि पी बी किती झाली असती, 6. बरोबर. यालाच आपण काय लिहू शकतो, 6/10, कारण पॉईंट नंतर किती आकडे आहे, अरे 1 आहे की नाही, म्हणून 1 0. इकडे पॉईंट नंतर 2 आकडे आहे, म्हणून 5च्या खाली. इकडे पॉईंट नंतर 3 आकडे आहे, 5च्या खाली. बरोबर. मग यालाच काय लिहू शकतो, 100 म्हणजेच 10च्या पॉवर 2. अरे 2 शून्य आहेत तर 10वर किती लिहाल, 2. इकडे 3 शून्य आहेत तर 10वर, अरे कळलं. याचा अर्थ होते 10 गुणिले 10 गुणिले 10 3 वेळा, तर 1000 आला असता की नाही. मग यालाच मायनसच्या पॉवरमध्ये जसं लिहायचं आहे तर वर इंटू मध्ये लिहितात याला. हा डिवाइडमध्ये आहे तर इंटूमध्ये मायनस झाला असता पॉवर याचा. इकडे बघा 9/10⁻³ होता, तर याला इंटूमध्ये लिहायचं आहे तर 9 × 10⁻⁻3. ओके. त्यानंतर बघा विस्तारित रूप. तर विस्तारित रूप याच्या मी सांगितलं तुम्हाला कशा कशा प्रकारे लिहू शकतात, 3 प्रकारे येऊ असं आपण लिहू शकतो. आपण ऑप्शनमध्ये कोणता पण राहू शकते ना, ओळखता आलं पाहिजे. मग इकडे या प्रकारे पण लिहिला राहू शकते आणि पॉवरच्या फॉर्ममध्ये पण राहू शकते. आता बघा सपोज हा असा नंबर असेल, आता पॉइंटवाला पण आलेला असेल त्याच्यात. आता कसा लिहाल विस्तारित रूप बघा, 7च्या काय लिहू शकता, 700 + 50 + 3. पहिले या टाईपनं लिहून आपण, अरे ठीक आहे. प्लस 3 पर्यंत तर सगळ्यांना लिहिता येईल. प्लस 0.5 प्लस 0.07 प्लस 0.008. समोर किती आकडे होते, 2, म्हणून 2 शून्य आणि 1. यांची जर बेरीज कराल तर पूर्ण अशी संख्या. कळलं. हां. देन अजून याला कसं लिहू शकतो आपण, तर 7 × 10⁻² प्लस 1 वाचायच्या सोबत 3 × 10⁻0 प्लस 5/10 लिहू शकतो, प्लस लिहू शकतो, प्लस अरे लिहू शकतो, असं येऊ शकते. तर इथं आपल्याला थोडंसं असं लिहायला पाहिजे होतं, 7 × 100 प्लस 5 × 10 प्लस 3 × 1. बरोबर. हां. आता पॉवरच्या फॉर्ममध्ये बघा, 7 × 10⁻², 5 × 10⁻⁴, 3 × 10⁻0. हां. त्याची व्हॅल्यू किती झाली, कोणाच्या पण पॉवरमध्ये 0 लागला तर व्हॅल्यू किती होते, लक्षात राहील. हां. मग प्लस 5/10⁻⁴ प्लस 7/10⁻² प्लस 8/10⁻³ लिहू शकतो. आता याला मायनसमध्ये पण लिहू शकतो आपण, म्हणजेच 7 × 10⁻², 5 × 10⁻1 प्लस 3 × 10⁻0
प्लस आता बघा 5 इंटू 10⁻⁻⁻⁻⁻ प्लस 7 इंटू 10⁻⁻⁻⁻ प्लस 8 इंटू 10⁻⁻⁻⁻. समजलं? तर कोणत्या पण रूपात यो ऑप्शनमध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्यासाठी हा लिहून दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर लहानात लहान म्हणजे दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या बनवणे किंवा मोठ्यात मोठी संख्या बनवणे, हा आपल्याला आलं पाहिजे. तर त्याकरिता पहिले लक्षात घ्या, लहानात लहान 1 डिजिट अगर विचारला तुम्हाला, लहानात लहान, आणि इकडे एका बाजूला काय लिहून आपण, मोठ्यात मोठी, आणि इकडे एक टेबल काढून घेऊ, एक अंकी, इकडे 3 डिजिट वाली, इकडे 4 डिजिट वाली, 5 डिजिट, 6 डिजिट, 7 डिजिट. हां, चला सांगा बरं, एक अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी, हां, 2 अंकी लहानात लहान 11 म्हणाल का? हां, मोठ्यात मोठी, इकडे हां, इकडे बरोबर. हां, इकडे बरोबर. आता एवढा तर सगळ्यांना येते, पण कधी कधी पोरं काय करतात, प्रश्नामध्ये आपल्याला म्हणते की लहानात लहान 2 अंकी संख्या घ्या, तर आपल्याला रिपीटवाला कॉन्सेप्ट माहीत राहते, आपण 11 घेतो, पण 11 पेक्षा लहान अजून कोण आहे, 10 आहे ना 2 अंकी संख्या. हां, आता फसवते कुठं बघा, आता हे काय झाली, सपोज लहानात लहान आपल्याला म्हटलं सम, लहानात लहान सम, आणि इकडे पण म्हणलं सम किंवा विषम म्हटलं, लहानात लहान विषम, आणि इकडे म्हटलं मोठ्यात मोठी सम विषम. समजते का? समजते ना? समसंख्या म्हणजे जिला 2 न पूर्णपणे भाग जाते, बरोबर, म्हणजे जिच्या शेवटी 0, 2, 4, 6 ह्या संख्या असतील तिला आपण सम म्हणतो. आणि विषम म्हणजे जिला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही, म्हणजे ज्यांच्या शेवटी 1, 3, 5, 6, 9, बरोबर. ह्या संख्या अगर ज्यांच्या शेवटी असतील तर त्याला आपण काय म्हणतो, विषम. वंश उभा हो, सम आहे की विषम आहे? हा, हे सम आहे. सुट्ट्यांमध्ये पुरे बैल झाल्या, त्याच्या बाजूच्या उभा हो, 4 जण समोर या बेटा, या इकडे समोर बसा, चला उठा, तो पंखा इकडे फिरवा. मस्त बसून राहिले तिथे पंख्यामध्ये, नालायक. हां, लिहिला रे, सम आहे की विषम आहे? विषम. म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणशील, ऑड की इवन, इंग्लिशमध्ये ऑड की इवन. विषमला काय म्हणतो आपण, ऑड. विषमला काय म्हणतो, आणि इवन समला काय म्हणतो, है ना, विषम. आणि हे काय आहे, सपोज मी म्हटलं 998, तर लास्टमध्ये डिजिट पाहायचं, लास्टमधला. समजलं का? ज्यांच्या शेवटी तुम्हाला 1, 3, 5, 7 आणि 9 दिसेल ते काय आहेत, आणि ज्यांच्या शेवटी तुम्हाला 2, 4, 6,
0 दिसेल, ते काय आहे? लक्षात राहील का? बसा. पुरे बैल झाल्या पुस्तकीला हात लावल्या का रे सुटायमध्ये? हा, शुद्ध लेखन लिहिलास दररोज? तर लहानात लहान विषम म्हटलं तर लहानात लहान विषम तर हीच आली असती, पण 2 अंकी संख्या कोणती आली असती? 11. हे कोणती आली असती? कोणीतरी 111 म्हणलं ना? काय येईल? 101. 111 आहे का लहानात लहान विषम? लहानात लहान सम कोणती आहे? 100. हे समज आली आता, ठीक आहे. तर तिच्यामध्ये 1 मिळवा फक्त, तर काय बनली? विषम बनली. मग हे किती आहे? हे इकडे मोठ्यात मोठी सम म्हणलं तर काय आली असती? हा, 2 डिजिट वाली. बरोबर. हा, हा, बरोबर. हा, समजला? हा गेम समजला सगळ्यांना? ओके. मग आता येथे एक दिलेल्या संख्यांपासून अंकांपासून दिलेल्या अंकांपासून संख्या बनविणे. ओके, लक्ष द्या. आपल्याला दिले राहील सपोज 3, 5, 2, 7, 9 हे 5 अंक आपल्याला दिलेले आहेत आणि यांच्यापासून आपल्याला एक लहानात लहान बनवायची आहे, लहानात लहान, आणि एक बनवायची आहे मोठ्यात मोठी. आता अंक किती दिलेले आहेत? 5. तर 5 अंकी इथे कोणती राहील? हे बी कोणती राहील? ओके. हां, तर बनवा बरं. आता जेव्हा लहानात लहान बनवायची आहे तर संख्यांचा चढता क्रम लावायचा. अंकांचा कोणता क्रम लावाल? चढता क्रम. म्हणजे पहिले कोणता आला असता? 2, 3, 5, 6, 9 म्हणले. आणि मोठ्यात मोठी बनवायची आहे तर 9, 7, 6, 5, 4, 3, 2 काय बे झोपीत बोलता का बे? लिहिला रे? हा, मी येऊ का? देईन बत्ती. आता हे बघा, इकडे अंक पण किती दिलेले होते? 5. बरोबर. आणि बनवायची पण किती होती? 5 अंकी. बरोबर. पण जेव्हा सपोज आपल्याला अंक दिलेले असतील 4 आणि बनवायची असेल 5 अंकी लहान आणि इकडे 5 अंकी, लक्षात घ्या आता थोडासा, 5 अंकी मोठी. तर कोणाला तरी रिपीट करावं लागेल आपल्याला, कोणत्या तरी एका अंकाला रिपीट करावं लागेल. तर मग कोणाला कराल? पुढे शून्य आहे बे दीदी. ते तोंडातून बोट काढ पहिले. इकडे लवकर इकडे. लहानच का आता मूर्ख. अबे दिलेले प्रश्न काय आपला? दिलेल्या अंकांपासून. तिथं शून्य दिलाय कुठं? अरे दिलाय का? आपल्याला अंक दिलेले आहेत 4च आणि त्यांच्यापासून आपल्याला बनवायची आहे 5 अंकी. तर कशी बनवाल? हा, लक्ष द्या. जेव्हा लहानात लहान बनवायची आहे तेव्हा लहानवाल्याला काय करायचा? रिपीट. समजलं?
आणि मोठ्यात मोठी बनवायची आहे तेव्हा कोणाला रिपीट करायच्या? मोठ्याला. लक्षात राहील का? अरे लक्षात राहील का? हां, तर बघा इकडे लहानात लहान बनवायची आहे तर कोणाला रिपीट केला आपण? 3 ला. बाकी सगळे अंक आले पाहिजे, जेवढे अंक आहेत तेवढे दिलेले आले हां. मग इकडे समजलं? लक्षात आला कन्सेप्ट? बस एवढा सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक आहे ना. आता आपण पाहणार आहोत काय? नमुना प्रश्न. आता का पाहणार आहोत? लक्षात आलं? अजून काही सुटलं आहे का बघा? तर बघा नमुना प्रश्न बघूया आपण आता. लक्ष द्यायचे आहे सगळ्यांनी. कधी कधी मग लाईट चालली जाते, मग तुम्हाला आपल्या मताने लिहायला लागते पूर्ण, म्हणून लक्ष पूर्ण ठेवा. काय म्हणते पहिला प्रश्न? पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. बरोबर. तर काय आहे बघा इथं दिलेला प्रश्न, काय दिलेला आहे आपल्याला? तुम्ही पुस्तक घेऊन घ्यायची आहे स्कॉलरशिपची. अरे ठीक आहे, कोणती वाली घ्याल? 2025, 24, 25, 23 सारखीच राहते जवळजवळ. ही स्कॉलरशिपची पुस्तक घ्यायची. ठीक आहे. हां, प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते. बरोबर की नाही? आता नैसर्गिक संख्या कोणत्या पाहिला होता आपण? नैसर्गिक संख्या पाहिला होता 1. नैसर्गिक संख्या पाहिला होता 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 डॉट डॉट डॉट. कुठपर्यंत पाहिला होता? म्हणजे मला सांगा याच्यामध्ये मूळ संख्या आल्या की नाही आल्या? म्हणजे जेवढ्या पण मूळ संख्या आहेत, मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3. समोरच्या चॅप्टरमध्ये पाहू आपण. 5, 7 आहे ना, 11, 13, 17, 19. ज्यांना दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकत नाही. या सगळ्या संख्या नैसर्गिक आहेत की नाही आहेत? आहेत ना. मग प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. मग काल आपण टेबल पाहिला होता. रियल नंबर म्हणजेच वास्तव संख्या, आणि त्याचे 2 पार्ट पाहिला होता. रॅशनल नंबर म्हणजे नंबर रॅशनल राहो की इरॅशनल राहो, तो कोणाचा हिस्सा आहे? रियलचा हिस्सा आहे. म्हणजे प्रत्येक रॅशनल नंबर रियल नंबर आहे, प्रत्येक इरॅशनल नंबर काय आहे? म्हणजे दुसरा वाक्य बरोबर आहे की नाही आहे? म्हणजे भाई पहिला बी बरोबर, दुसरा बी बरोबर. मग काय म्हणते? कोणत्याही 2 मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या येते. आता ह्या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत तुमच्या समोर. बघा बरं, यांची बेरीज करा, यांची बेरीज करा, यांची बेरीज करा. 24 बरोबर. समसंख्या येऊन राहिल्या. पण यांची बेरीज करा. पण तो का म्हणते? प्रत्येक म्हणजे कोणत्याही 2 मूळ संख्याची, कोणत्याही राहोत म्हणते, कोणत्याही राहोत म्हणजे प्रत्येकची गोष्ट करत आहे. तर सगळ्यांचीच बेरीज समसंख्या येते का? याची तर विषम आली ना बाबा. अरे आली का नाही? सपोज 2 आणि 5 यांची बेरीज केलो असतो तर 7. समा आहे का 7? समा आहे का 7? म्हणजे हा तिसरा वाक्य, हा तिसरा विधान काय आहे? चुकीचा. मग लास्ट मध्ये काय म्हणते? जोडमूळ संख्यांची मसावी किती येतो म्हणते? आता या चॅप्टर मध्ये तुम्हाला तो जोडमूळ सहमूळ शिकवलं नाही, कारण समोरच्या चॅप्टर मध्ये मला शिकवायचं आहे. तर जोडमूळ म्हणजे काय होते समजून घ्या. अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. कितीचा फरक आहे? जसे की 11 आणि 13 यांच्यामध्ये बघा फरक कितीचा आहे? आता यांना जोडमूळ म्हणीन का मी 17 आणि 13ला? पण 17 आणि 19 जोडमूळ म्हणजे कितीचा फरक? तर त्यांच्या मसावी हमेशा काय तो म्हणते? 1. मसावी म्हणजे काय? तर त्यांना भाग दुसऱ्या कोणत्याही संख्येने जाऊ शकत नाही, फक्त 1 न जाईल. मसावी म्हणजे अशी संख्या जी त्या संख्यांना भाग देऊ शकते.
तर मला सांगा हे 17 आणि 19 कोण्या सिंगल संख्येच्या पाड्यामध्ये येऊ शकतात का? कोणत्याही एका संख्येच्या पाड्यामध्ये? पण एकच्या पाडा, एकच्या पाड्यामध्ये सगळेच येतात, बरोबर. म्हणून यांच्या मसावी काय राहील? महत्तम सामायिक विभाजक काय राहील? 1. तर हा बी वाक्य काय आहे? करेक्ट. कळलं? हां, देन देन बघा, दुसरा काय म्हणते? दुसरा क्वेश्चन, काय म्हणते? एका संख्येतील शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे एक्स वाय झेड हे अंक आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल? म्हणजे बघा, शतक स्थानी कोण आहे? एक्स. दशक स्थानी कोण आहे? वाय. आणि बरोबर, तर याची स्थानिक किंमत किती झाली असते? नाही समजला? हां, मला सांगा, इथे एखादा अंक राहिला असता 213, तर याला काय लिहिलं असतं मी? 2 गुणिला 100 प्लस 1 गुणिला 10 प्लस 3 गुणिला 1 लिहिलो की नाही? तर याला पण तर लिहू शकतो ना, एक्स गुणिला प्लस वाय गुणिला प्लस झेड गुणिला. आता 100 इंटू एक्स, 10 इंटू वाय आणि झेड इंटू 1, तर हा येईल नाही का आपला आन्सर? मग तिसरा बघा, तिसरा काय म्हणते? बावन 52.354 बरोबर, आणि 25.142 या दोन संख्यांमधील 4. तर इथं 4 कुठं आहे? इथं आहे. आणि इथं 4 कुठं आहे? 4 स्थानिक किमतीतील फरक. तर या 4ची प्लेस व्हॅल्यू काय झाली असती? 0.004 बरोबर. हा, आणि याची किंमत किती झाली असती? बरं, मला सांगा मोठा कोण आहे? हा की हा? कोणाला वाटते वरचा मोठा आहे? लक्ष द्या, जेव्हा पण असा कन्फ्युजन होईल तर पॉइंट नंतरचे आकडे काय करायचे? सारखे. म्हणजे इकडे पॉइंट नंतर किती आकडे आहेत बेटा? आणि इकडे पॉइंट नंतर किती आकडे आहेत? 2. तर एक आकडा वाढवून टाका. आता विदाउट पॉइंट विचार करा. विदाउट पॉइंट, हा पॉइंट नसता तर हा काय लिहिलेला आहे? 40, कारण समोरच्या शून्यांची किंमत राहते का? आणि विदाउट पॉइंट याचा विचार केला तर हा घेतलेला आहे. म्हणजे मोठा कोण आणि लहान कोण? तर आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढणे म्हणजे काय करणे? 0.040 मायनस 0.0, तर किती आला असता? 6. आणि इकडे किती झाले असते? 3. तर किती आला असता? 0.036 आहे का? बघा, समजलं? हां, देन चौथा बघा. आता
हे तुम्ही बाहेरून चांगले पाणी वाणी पिऊन या आणि चांगले जोरात खोकलून या ना, जाणं का लटकला का खात आल्या तुम्ही? मग काहून तुम्हाला खासी येत आहे दोघी जणीले? जा पटकन बाहेर जा, बढिया थोडंसं पाणी पिया आणि जोरात खोकला, बिलकुल एकदम फेफडे बाहेर आले. या अर्धा लक्ष खोकलण्यातच होता. हां काय म्हणते? 2 स्टार 7 5 स्टार आणि या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत. स्टार असलेल्या दोन्ही स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? फरक किती दिलेला आहे? 49950. मग कसं करायचे सर आता सोडवायचा कसा? तिथं स्टार आहे ना, तर याच्या ठिकाणी आपण काय पकडू? एक्स. काय पकडू? तर मग मगाशी तुम्हाला एक्स वाय झेड यांची स्थानिक किंमत काढून दाखवली. तर मग मला सांगा याची स्थानिक किंमत किती आली असती? कोणत्या स्थानावर आहे? म्हणजे किती आली असती? x × 10 म्हणजे 10x. आणि याची किती आली असती? 1000 नाही, शतक 1000 म्हणजेच 10,000x आली असती. आणि यांचा फरक किती दिलेला आहे? आता लहानपणी पदावली वगैरे सोडवल्या, समीकरण इक्वेशन एक्स ची व्हॅल्यू काढणे नाही शिकल्या? 7व्या वर्गापर्यंत शिकल्या का रे? हां, तर समोरची संख्या एक्स, इकडे मागे पण काय एक्स जुळलेला आहे त्याला, तर मायनस करू शकतो आपण. हां, तर त्याला मागे काय लागला राहिला असता? एक्स. जो भी उत्तर येईल त्याला काय लागला राहील? हां, तर सांगा 10,000 मधून 10x गेले म्हणजे 9,990x राहिले, हो की नाही? सपोज माझ्याकडे किती एक्स होते? 10,000x होते, तर त्याच्यामधून 10x गेले. एक्स म्हणजे काही पण संख्या राहू शकते, हा ना? तर आपण आकडा लेटर पकडला, ठीक आहे. तर किती एक्स वाचले माझ्याकडं? अरे मायनस करता येते की नाही? येते ना? फेफडे तर बाहेर नाही काढला ते. हां, तर इकडे किती राहिले? 4950 हा फरक दिलेला आहे. आता किंमत कोणाची काढायची आपल्याला? तर एक्स इकडेच ठेवा. याच्यामध्ये ने एक्स मध्ये काय आहे? इंटू असते. अरे जसा या 10,000 ने एक्स मध्ये काय असते? स्थानिक किंमत लिहिताना पाहिला ना आपण? 2 × 1000 2 × 100 असं होता की नाही? हां, आता हा इंटू आहे, इकडे जाईल तर इकडे जाईल तर काय होईल? अरे डिवाइड होईल. इकडे इंटू आहे, एक्स ची किंमत काढायची आहे. संख्या ही या एक्स बरोबर इंटू मध्ये आहे, इक्वल टू च्या दुसऱ्या बाजूला जाईल तर काय होईल? ते डिवाइड. काय होईल? इकडे प्लस असता तर इकडे गेल्यावर इकडे मायनस असता, इकडे गेल्यावर इकडे डिवाइड असता, इकडे गेल्यावर समजलं? हां, तर 0 0 मग 9 न जाते बघा. 9 1 9 1 9 1 बेसिक मध्ये शिकल्या काटपीठ, तर 9 9 वर पण काटा. 9 5 जा किती राहिले? 4 वर कोण उतरले असते? 9 5 जा पुन्हा 49 मधून 45 गेले, किती राहिले? 4 वर कोण उतरले? 45 झाले. 9 5 जा म्हणजे काय आला? भागिले, बरोबर? अरे 5च्या भाग गेला असता. 111 पंजे 555. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली?
तेच आपली कशाची व्हॅल्यू आहे? स्टारची व्हॅल्यू आहे. तर बघा बरं उत्तरात आहे का कुठं? आहे 5. बघा स्टारच्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्टार होता त्या ठिकाणी काय आला? 5 आला. तिसरा ऑप्शन आहे का? हां देन कोण उभे? कोणता प्रश्न होता हा? हां आता बघा 5वा. 5 to 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक लिहा. अंक कोणते दिलेले आहेत आपल्याला? बरोबर. चल सांग भांडे बुचे, लहानात लहानवाली कोणती तयार होईल? मोठ्यात मोठी सांग पहिले. मोठीवाली कोणती तयार होईल? मोठी कोणती झाली असती? 9, 5, 2 म्हणजेच 952. आणि लहानात लहान कोणती तयार झाली असती? 2, 5, 9. फरक काढा आता. 12. 12तून 9 गेले 4, 8, 14. तर किती उत्तर आला? बरोबर. हां 6वा प्रश्न बघा. पुढील पैकी खंडित संख्या कोणती? खंडित म्हणजे जिला फुल स्टॉप आहे ते, म्हणजे ते आखरीला थांबली आहे, त्याच्यानंतर अजून वाढत गेलेला नाही. पण इथे बघा पहिला ऑप्शन 0.5555 डॉट 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 म्हणजे समोर वाढतच आहे. इथं पण 5.5555 समोर वाढू शकते. डॉट डॉट दिलेले आहेत. इकडे रिकरिंग दिलेली आहे. पण इथं आहे का? म्हणजे खंडितवाली कोणती झाली? म्हणजे पॉइंट नंतर पूर्ण भाग गेला असेल कोणत्या संख्येनंतर? तिसऱ्या संख्ये. अरे कळलं? वाढू समोर. देन 7वा प्रश्न बघा. सातवा प्रश्न काय म्हणते? 4, 2 आणि 5 हे यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? आता हा तुम्ही असं करायला जाल ना बहुत वेळ लागेल. तो पण काढून आणि याची शॉर्टकट पण सांगेन याची. ठीक आहे बघा. तर सगळ्यात पहिले संख्या काढायच्या आपल्याला की कोणकोणत्या बनवू शकतात. तर 4ला एका ठिकाणी फिक्स करा. पहिले केला. पहिल्या स्थानावर 4ला फिक्स केला तर इकडे काय बनला? 400. पुन्हा 4ला फिक्स ठेवून नंबर बाकीचे काय करा? 100. हां आता 4ला दुसऱ्या स्थानावर फिक्स करा. तर एक वेळा 2 इकडे लिहिलो, 5 इकडे लिहिलो. आता 5 इकडे 2. आता 4ला तिसऱ्या स्थानावर फिक्स करा. तर इकडे 5 इकडे 2. आता 2 इकडे 5. तर तुम्ही इथं नोटीस कराल की प्रत्येक अंक प्रत्येक स्थानावर 2-2 वेळा आलेला आहे. बघा एकक स्थानावर 5 2 वेळा आलेला आहे आणि 2 पण 2 वेळा आलेला आहे आणि 4 पण 2 वेळा अरे आलेला आहे. हां मग इकडे इथं पण तसंच आहे ना. तर यांची करा बेरीज आता. 5 5 10. 10 आणि 4 14. 4 आणि 4 22चे हातचे आले. मग पुन्हा यांची बी बेरीज 22. 22 न 2 हातचे आले. यांची बी बेरीज 22च झाली असती. 22 न 2 किती आला बेटा? आता बघा याला आपण कसा दुसऱ्या पद्धतीनं सॉल्व करू
शकतो. ठीक आहे. काय करायचं, जे अंक आहेत ना 2 पुन्हा किती आहे या अंकांची काय करून टाकायची बेरीज आणि त्या बेरजेला कितीच्या मल्टिप्लाय, यांची बेरीज किती झाली बघा 11. 11 गुणिले 2 22 आली. बरोबर. का बरं 2चा मल्टिप्लाय केला हा, कारण प्रत्येक स्थानावर किती वेळा आलेला आहे प्रत्येक अंक 2. समजून राहिला. प्रत्येक स्थानावर अगर तो 3 वेळा आला असता तर 3चा मल्टिप्लाय. समजली गोष्ट. प्रत्येक स्थानावर अगर तो 4 वेळा आला असता तर कळलं. आता इथं 3 अंक होते तर एक अंक 2च ठिकाणी नाचू शकते, पण जेव्हा इथं 4 अंक राहिले असते तर एक अंक एका स्थानावर कमसे कम 3 ते 4 वेळा येईल, कारण बाकीचे अंक काय करावं लागते शफल. जसा बघा सपोज मी म्हटलं की 1 2 3 4 हे 4 अंक आहेत माझ्याजवळ. ठीक आहे. तर एकाला मी फिक्स करतो. सपोज 1ला मी पहिल्या पोझिशनवर काय केलो तर 2 3 4 असं लिहू शकतो. पुन्हा याची पोझिशन फिक्स 2 4 3 लिहू शकतो. पुन्हा याची पोझिशन 4 2 3 लिहू शकतो. पुन्हा बघा याची पोझिशन फिक्स 3 4 2 लिहू शकतो. याची पोझिशन फिक्स इथं 3 2 4 लिहू शकतो. अजून कोणता बनू शकते, आता काही बनू शकते का अजून, म्हणजे किती वेळा रिपीट झाला बघा. एकच अंक एकाच जाग्यावर एका स्थानावर किती वेळा आला 6. तर इथं कितीचा मल्टिप्लाय झाला असता मग. समजलं. लक्षात येईल का. हे का खाऊन आल्या रे पुरी तुम्ही यार. का फालतू आपल्या बरोबर क्लासला डिस्टर्ब करता यार. तुला तर काहीच नाही समजावचा, कारण तू याला अर्धा लक्ष तर खोकलण्यामध्येच आहे. तर 22 झाला. आता या 22ला आपले अंक किती 3 अंकी संख्या बनवून राहिली, तर एकक दशक शतक यांनी मल्टिप्लाय करा. 22ला पहिले शतकचा मल्टिप्लाय म्हणजे किती झाला असता 2200 झाला असता. 22ला दशकचा मल्टिप्लाय म्हणजे किती झाला असता 220 आणि 22ला एककचा मल्टिप्लाय म्हणजे किती झाला असता. आता बेरीज करा 2 4 आली की नाही एवढीच. समजलं शॉर्टकट. आता हा 3 अंकी आहे तर पटकन तुम्ही संख्या बनवल्या. 4 अंकी राहिला असता तर संख्या बनवायला किती वेळ झाला असता. आता ते जे 6 संख्या बनल्या ते फक्त एक संख्या एका जागेवर ठेवल्यावर, तिला दुसऱ्या जागेवर ठेवलं असतं तर अजून 6 संख्या बनल्या असत्या. तिला तिसऱ्या जागेवर ठेवलं असतं तर अजून, आणि तिला चौथ्या जागेवर ठेवलं असतं तर अजून, म्हणजे टोटल 24 संख्या. मग 24 संख्याची बेरीज करता करता किती वेळ झाला असता तुम्हाला. पेपराची घंटी वाजली असती. अरे वाजली असती का. म्हणून हे टेक्निक आपल्याला लक्षात ठेवायची है ना. हा 2 का बरं, तर 2 वेळा रिपीट म्हणून. दोन वेळा रिपीट झाला ना, म्हणून 2चा मल्टिप्लाय. 3 वेळा असता तर लक्षात आली गोष्ट. समोर वाढू देन. बघा एक संख्या दिलेली आहे तुम्हाला आणि त्याचा विस्तारित रूप 10च्या घातांकामध्ये काढायचा आहे. म्हणजे 10च्या पॉवरच्या रूपामध्ये 10च्या पॉवरच्या रूपामध्ये 9 5 3 2 1 8. तर मग कोणता आला असता बघा.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे त्यांच्या डोक्यावर किती? 5च्या 3 सोबत 2 सोबत 1 सोबत आणि 8 सोबत. तो कोणता आहे असा? याच्यामध्ये बघा हा 1 समोर घेतला आहे, 2 मागे घेतलेला आहे, म्हणजे चुकला की नाही चुकला? म्हणजे पहिला ऑप्शन आपला काय आहे? अरे आहे बरोबर. देन 9वा प्रश्न काय म्हणते बघा. असत्य विधान ओळखा. बरोबर. सर्व परिमेय संख्या वास्तव असतात. बरोबर. कारण रिअलच्या खालीच आपण पाहिला होता परिमेय संख्या आणि वास्तवच्या खाली होत्या की नाही? काल शिकला ना. सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात. बरोबर. ओके. सर्व वास्तव संख्या परिमेय असतात. वास्तव मधल्या सर्व संख्या परिमेय आहेत का? काही अपरिमेय आहेत, काही म्हणजे कोणता चुकीचा आहे? देन 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? काय म्हणते बघा 13/7. लक्ष द्या. आणि लगतचा पूर्णांक म्हणते. लगतचा काय म्हणते? लक्ष द्या आता सगळेजण इथं. 13/7 याला जेव्हा मी भागाकार करतो तर 7 राहिले किती? 6. जर या ठिकाणी 7 आले असते तर पूर्ण भाग गेला असता की नाही गेला असता? पुन्हा म्हणजे इथं अजून 1 जास्त राहिला असता, म्हणजे इथं काय राहिला असता? 14. तर 7 दुने म्हणजे इथं किती आला असता? 2. पण आता हा किती आहे? 1 पॉइंट समथिंग आहे. 0 झाला असता. 7×8 56. 1.8 आहे. तर याच्या जवळपासच्या पूर्णांक संख्या कोणती आहे? तेरा बाय 7 आहे की नाही? अरे हा 13/7 आहे की नाही? याचा भागाकार करा बरं तुम्ही. 7 राहिले किती? पॉइंट दिला. 7×8 पूर्ण संख्या आहे का बाबू? हा पूर्ण आहे का ही संख्या? पूर्णांक संख्या कोणाला म्हणतो आपण? 1 2 3 4 5. बरोबर. म्हणजे अशा जे पूर्ण संख्या आहेत इंटिजर त्यांना पूर्णांक म्हणतो. पण हा पॉइंट मध्ये आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? पॉइंट मध्ये आली. तर जवळचा पूर्णांक कोण आला असता? 2 आला असता. याच्या जवळचा पूर्णांक कोण आहे? 2 आहे पूर्ण संख्या. 2.9 आला असता तर 3 आला असता. 3.4 आला असता तर त्याच्या समोरचा पूर्णांक कोणता राहिला असता? 3.4 नंतर पूर्ण संख्या कोणती येते? अबे 3.4 नंतर मोठी पूर्ण संख्या कोणती आहे? 4 आहे ना. सपोज 4.8 राहिला असता तर त्याच्या नंतरची पूर्ण संख्या कोणती आहे? अबे स्केल पाहिलं की नाही पाहिला बे? हा 1 ना हा 2. तर इथे लहानवाले हे डॉट राहतात ना. याला काय लिहिले असतात? तिसऱ्या नंबरवर आहे तर 1. याला काय लिहिले असता? 1. लिहिले असत्या ना. तर तसाच हा किती आहे? 1.8. तर त्याच्या नंतरच्या पूर्णांक संख्या कोणती आहे? आहे की नाही आहे? तर 2 यासाठी इथं किती पाहिजे होता? 14 पाहिजे होता. तर 7 7 दुने आला असता. म्हणजे काय? 14/7. तर 14/7 येण्यासाठी मला किती मिळवा लागला? याच्यामध्ये 1/7 मिळवीन कारण छेद समान आहे. तर छेद जसाचा. आणि हा 13 मध्ये 1 मिळवला तर किती झाला? तर कोणता आला असता? कळलं? देन 11वा नंबर. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ऑप्शन आहे 3.14 22/7 पाय आणि
3 1 4 2 8 5 7 रिकरिंग. तर रिकरिंगवाली परिमेय राहते म्हटला होता आपण. हे काय आहे? परिमेय आहे. ओके. मग 22/7 ऑलरेडी फ्रॅक्शनच्या रूपामध्ये आहे. 3.14 थांबलेलीच आहे. तर राहिला कोण? आणि मी अपरिमेय संख्येच्या उदाहरणामध्ये पाय लिहून दिला होता की नाही? लिहून दिला. तर अशा प्रकारे आपण काय पाहलो आता? ओके. याच्या समोरच्या पार्टमध्ये आपण काय बघू? स्वाध्याय. ठीक आहे. आता ज्या ज्या टाईपचे झाले ते मी काय देईन? होमवर्क. ते पहिले तुम्ही सोडवून आणाल. ठीक आहे.